नमस्कार, मीनाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। जो आज मी मेनू बनवला आहे संध्याकाळीसाठी, रात्रीच्या जेवणासाठी, तोच मी तुमच्याशी शेअर करत आहे। चला तर मग वेळ न घालवता स्वयंपाक बनवायला सुरुवात करूया। स्वयंपाकामध्ये चपाती बनवलेली, तांदळाची खीर बनवलेली, दोडक्याची सुक्की भाजी बनवलेली आणि सोबत तोंडी लावण्यासाठी कैरीची लोणची आहे। कैरीच्या लोणचीची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे। तर सुरुवातीला मी इथं पाव कप तांदूळ घेतला आहे। बासमती कणी वापरते मी, तोच तांदूळ घेतलेला आहे आणि त्याला मीडियम फ्लेम वरती छान असं लाल रंगावरती भाजून घ्यायचं आहे। भाजल्यानंतर आपल्याला त्याला काढून ठेवायचं आहे थंड होण्यासाठी। जोपर्यंत तांदूळ थंड होत आहे ना, तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊ। तर आज इथं मी दोडक्याची भाजी बनवणार आहे, बिना पाण्याची। याला पाणी वापरणार नाही, बिना पाण्याचीच ही भाजी बनवायची आहे। तर दोडक्याच्या अगोदर शिरा काढून घेतल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घेतलं, दोन्ही कडा कट करून घ्यायच्या आणि तुम्हाला फोडी आवडतात ना, त्या प्रकारच्या फोडी अशा कट करून घ्यायच्या आहेत। मी इथं सगळा दोडका जो आहे तो कट करून घेतला आहे। नंतर एक इथं मीडियम साईजचा कांदा घेतला, त्याला सुद्धा मी इथं बारीक असं कट करून घेतला आहे। तुम्ही हवं असेल तर चॉपर मध्ये सुद्धा कांद्याला चॉप करून घेऊ शकता, पण मी इथं असंच चाकूने बारीक करून घेतलेला आहे। एक मीडियम साईजचा टोमॅटो सुद्धा घेतला आहे, त्यालाही इथं कट करून घेत आहे। हा सुद्धा आपल्याला दोडक्याच्या भाजीसाठी लागणार आहे। तर या दोन्हींनाही तुम्ही चॉपर मध्ये वेगवेगळं चॉप करून घेऊ शकता। आता इथं मी टोमॅटो कट करून घेतलेला आहे। आता हे साईडला ठेवूया आणि गॅसवरती कढाई ठेवून घेऊया। कढाईमध्ये मी इथं 1 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे। याच्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी टाकायची, अर्धा टीस्पून जिरे टाकायचे। हे छान असे फुलले की याच्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या, त्याच्या बारीक कापून याच्यामध्ये घालायच्या आहेत। 7-8 कढीपत्त्याची पानं घालायचे आणि जो कांदा कट करून ठेवला आहे ना, तो याच्यामध्ये घालून घ्यायचा। छान असा गुलाबी रंगावरती कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा परतून झाल्यानंतर मग याच्यामध्ये दोडक्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत। दोडका कट केल्यानंतर आपल्याला बिलकुल याला पाण्यामध्ये घालायची बिलकुल गरज नाहीये किंवा घालायचंच नाही कधीच। दोडका मी 1 2 ते 3 मिनिट छान असा परतून घेतला कांद्यासोबत। नंतर याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं, पाव टीस्पून हळद घातली। छान असं याला एकदा मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेम वरतीच आपल्याला दोडका जो आहे तो असाच वाफेवरती शिजवून घ्यायचा आहे। सोबत मी इथं अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलं आहे। दूध छान असं गरम झालेलं आहे, दुधाला उकळी सुद्धा छान अशी फुटलेली आहे। आता तोपर्यंत आपण इथं तांदूळ मिक्सर मधून बारीक करून घेऊया। तांदूळ थंड झाल्यानंतरच मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले आणि असे ओबडधोबड बारीक करून घेतलेले आहेत। तांदूळ एकदम बारीक त्याची पावडर करायची नाही, तांदळाची थोडेसे असे ओबडधोबडच ठेवायचे, म्हणजे खीर खाताना छान लागते। तर आता बारीक करून झाले तांदूळ की उकळत्या दुधामध्ये हे तांदूळ घालून घ्यायचे, छान मिक्स करायचे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला खीर जी आहे ती अशी शिजत ठेवायची आहे। सोबत दोडक्याच्या भाजीला सुद्धा अधूनमधून असं चमच्यानं हलवत राहायचं आहे, नाही तर खाली चिटकून जाऊ शकते। आपण याला पाणी वगैरे टाकलेलं नाही, बिना पाण्याचीच दोडका आज आपण याला शिजवून घेणार आहोत दोडक्याला, तर त्यामुळे त्याला थोडंसं अधूनमधून हलवत राहायचं आहे। दोडका जवळपास 70 ते 80% शिजलेला आहे। त्याच्यामध्ये आता 1 टोमॅटो घातलेला आहे जो कापून ठेवला होता तो। काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे अर्धा टीस्पून कलर साठी, अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर टाकली, पाव टीस्पून हळद घातलेली आहे। हळद कलर थोडा कमी वाटला हळदीचा, म्हणून मी तो थोडीशी हळद घातली। अर्धा टीस्पून धना पावडर घातली आणि गरम मसाला सुद्धा घातला आहे अर्धा टीस्पून। छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आणखी आपल्याला शिजवण्यासाठी ठेवायचं आहे। आणखी असं पूर्णपणे दोडका जो आहे तो शिजलेला नाही। सोबत इथं खिरीला सुद्धा हलवत राहायचं आहे, कारण तांदूळ पटकन असं खाली चिकटला जातो, म्हणून त्या खिरीला सुद्धा अधूनमधून असं चमच्यानं ढवळत राहायचं आहे। तर बऱ्यापैकी खीर जी आहे ती आपले तांदूळ जो आहे खिरीमधला तो शिजत आलेला आहे किंवा खीर जी आहे ती तयार होत आलेली आहे। सोबत इथं भाजी सुद्धा आपली तयार झाली, पाहू शकता। मस्त अशी परफेक्ट अशी भाजी आपली दबदबीत तयार झाली आहे। या पद्धतीने तुम्ही भाजी बनवून मुलांच्या डब्याला किंवा हसबंडच्या डब्याला देऊ शकता। मुलं दोडका खात नाहीत, दोडका खाताना थोडंसं कानकुनच करतात, तर या पद्धतीने अशी भाजी बनवून द्या, मुलं आवडीने खातील। याच्यामध्ये मी भाजलेला शेंगदाण्याचा थोडासा ओबडधोबड कूट केलेला जो आहे तो 1 टेबलस्पून याच्यामध्ये घातला आहे। छान मिक्स करायचा, थोडीशी कोथिंबीर घालायची, मस्त असं मिक्स करून ही भाजी सर्व करण्यासाठी रेडी झालेली आहे। गॅस बंद करायचा, भाजी साईडला ठेवून द्यायची आहे। खीर सुद्धा आपली जवळपास तयारच झालेली आहे। आता तांदूळ छान असा प्रेस करून पाहायचा किंवा असं दाबून पाहायचा शिजला आहे का। परफेक्ट असं तांदूळ शिजला की मग याच्यामध्ये साखर घालायची आहे। साखर तुम्ही इथं तुमच्या चवीप्रमाणे घालायची। मी इथं अर्धा कपला थोडीशी कमी साखर घातलेली, छान मिक्स केलं आणि त्याला लो फ्लेम वरती शिजायला तसंच ठेवलेलं आहे, कारण साखर घातल्यानंतर पाणी सुटतं, म्हणजे पाणी सोडते साखर, पातळ होते खीर, तर तिला आणखी थोडंसं शिजवून देणार आहोत आपण। तोपर्यंत इथं कणिक मळून घ्यायची आहे। तर मी इथं मला लागेल एवढी अशी इथं कणिक घेतलेली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, पाणी घालून छान अशी घट्ट कणिक मळून घ्यायची आहे। घट्ट का मळायची, चपातीसाठी जेव्हा कणिक मळतो ना तेव्हा थोडीशी सुरुवातीला घट्ट मळायची, नंतर थोडं थोडं पाणी लावून तिला छान अशी मळून घ्यायची आहे 1-3-4 मिनिट, आणि नंतर तिला 10 ते 15 मिनिटाची कधीही रेस्ट द्यायची चपातीच्या कणकीला,
कारण मग काय होतं, आपल्या चपात्या जेव्हा आपण बनवतो तेव्हा एकदम मऊसूत अशा चपात्या तयार होतात. आता इथं कणिक मळून झाल्यानंतर खीर सुद्धा आपली तयार झाली आहे. त्याच्यामध्ये मी इथं काही काजू बदाम आणि पिस्ताचे काप टाकले आहेत. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही टाकले तरी चालेल, पण मी इथं टाकले आहेत थोडेसे. आणि खीर जेव्हा आपली पूर्ण तयार होते ना, त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये आपल्याला वेलची पूड टाकायची आहे. तर मी इथं पाव टीस्पून वेलची पूड सुद्धा टाकली. छान मिक्स केलं आणि गॅस बंद केलेला आहे. खीरीचं सुद्धा भाजी खीर दोन्ही तयार झालेलं आहे. आता आपण इथं चपात्या तयार करून घेणार आहोत. दररोज जेव्हा चपात्या बनवते ना, तेव्हा मी घडीच्याच चपात्या बनवते, कारण घडीची चपाती काय होतं, दिवसभर जरी चपाती राहिली ना तरी चपाती बिलकुल कडक होत नाही किंवा निब्बर होत नाही. तर एकदम मऊ लुसलुशीत अशी चपाती राहते. जरी फुल अशी फुगली नाही ना चपाती तुमची, तरी पण घडीची चपाती कधीही अशी मऊ राहते. म्हणून घडीचीच चपाती बनवायची. छान अशी मस्त चपाती लाटून झालेली आहे आपली. आता गरम तव्यावरती छान चपाती भाजून घेत आहे आणि मस्त असं गरम गरम चपात्या, खीर आणि दोडक्याची भाजी सोबत तोंडी लावण्यासाठी कैरीची लोणची सुद्धा आहे. ते सगळ्यांना मी इथं सर्व करणार आहे. गरम गरम चपात्या देणार आहे. मस्त असे सगळे एन्जॉय करतील आणि मी सुद्धा नंतर चपात्या तयार झाल्यानंतर मी सुद्धा जेवायला बसेल. खूप छान अशा ह्या चपात्या मऊ लुसलुशीत अशा तयार झालेल्या आहेत. याला मी इथं तेल लावून छान अशा भाजून घेतल्या आहेत. तुम्हाला जर नसेल तेल लावायचं ना, तरी नाही जरी लावलं तेल तरी चाललं जातं, काही प्रॉब्लेम येत नाही. तरी सुद्धा मऊ लुसलुशीत अशी चपाती राहते जरी तेल लावलं नाही तरी. मस्त अशी दोन्ही साईडनं खमंग अशी चपाती भाजून घेतलेली आहे आणि तरी सुद्धा एकदम मऊ अशी चपाती आहे. मस्त अशी आपली थाली सर्व झालेली आहे. तुम्हाला हा माझा आजचा स्वयंपाक कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तुम्हाला जर हा स्वयंपाक आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.